चलो, आवाज येतोय का? मी कॉल कर. दोन माऊस आवाज जाईल का तिकडे? अरे रेकॉर्डिंग होईल का त्याच्यामध्ये? रेकॉर्डिंग मध्ये आवाज होईल का? रेकॉर्डिंग इकडे चालू आहे. रेकॉर्डिंग चालू करा. हा, नेट कनेक्ट करा. परमिशन द्या. परमिशन द्या ना. मोर मध्ये रेकॉर्डिंग कॉम्प्युटर तिकडे आवाज रेकॉर्ड ना. पार्टिसिपेट करा. सिक्युरिटी मध्ये मान जर हॅलो पार्टिसिपेंट्स टू रेकॉर्ड आहे का? ते मी स्टार्टिंगला करला. पोस्ट कर ना. पहिल्यामध्ये पार्टिसिपेंट पार्टिसिपेंट हा तिकडे जाहिरात होती. राईट क्लिक कर. सीडी वरती त्याला राईट क्लिक कर. सीटेनवर राईट कर गेला. राईट तिकडे आता ॲरोवर क्लिक करायचं. म्यूटच्या साईडला म्यूटच्या साईड रेकॉर्ड लवकर पाहिजे. सगळं राईट साईडच करा. Recording in progress. दिसतंय का? करायचं स्टार्ट. फायनली ठीक आहे. सर्फेसिंग बघू. काय असतं सर्फेसिंग? तुमच्या तिघांसाठी सर्फेसिंग नवीन. यांचं झालेलं आहे प्रक्रियामध्ये. ऐकलं काय सर्फेसिंग असतं? शीट मेटल मध्ये काय बघितलं होतं आपण? शीट मेटल मध्ये काय बघितलं होतं? कुठलाही जो पार्ट असेल ओके, त्याच्या शीट मेटलचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये थिकनेस जी होती ती कॉन्स्टंट होती सगळीकडे. आणि सर्फेसिंग मध्ये काय असणार आहे? 0 mm थिकनेस असेल. ओके, ह्याच्यामध्ये कुठेही तुम्ही जर का पार्ट बघितला तर कधी कधी कॉन्स्टंट पण असेल, वेगळी पण असू शकते. मोस्टली याच्यामध्ये प्लास्टिकचे पार्ट्स राहतील. प्लास्टिक मोल्डिंग जे ऑपरेशन आहे त्याच्यामध्ये आपण सर्फेसिंगचे पार्ट्स बनवतो. ओके, आता एरोडायनेमिक जे शेप्स असेल, कारचं आउटर डिझाईन असेल, जग वगैरे, हे माऊस असेल, हेल्मेट वगैरे, हे सगळे आपण सर्फेसिंग मध्ये बनवतो. तर सर्फेसिंग साठी इथे न्यू वरती क्लिक करायचं. न्यू मध्ये इथे पार्टचं ऑप्शन आहे. पार्ट वरती क्लिक करून इथे ओके करायचं. आता इथे वरच्या साईडला जर का बघितलं तर आधी शीट मेटल वगैरे नसेल, त्याला राईट क्लिक करायचं आणि हे जे काय आपल्याला लागणारे मॉड्यूल्स आहेत ते इथून ऍड करून घ्यायचे. तिथे सर्फेसेसचा जो ऑप्शन आहे आम्ही सिलेक्ट केला. ठीक आहे, आलं इथे सर्फेसेस. आपण स्केचिंग बघितलं होतं, पार्ट डिझाईन बघितलं, शीट मेटल परवा एक बघितलं. ओके, आता इथे सर्फेसेसचा ऑप्शन आहे. सर्फेसेस मध्ये हे सगळे टूल्स दिलेले आहेत. ओके, सर्फेसिंग मध्ये काय सांगितलं मी? 0 mm थिकनेस असेल. लिहून घ्या वाटलं. सर्फेसेस आर 0 mm थिकनेस और नेग्लिजिबल थिकनेस.
आता हा एक रेक्टँगल बनवलाय. ओके, सरफेसेस मध्ये येतो. सरफेसेस मध्ये इथे सगळ्यात पहिला ऑप्शन आहे प्लेनरचा. ओके, हा पहिले प्लेनर बघू. प्लेनर मध्ये सिलेक्ट केल्यानंतर बाउंडिंग एंटिटीज आहे, हे स्केच सिलेक्ट केलं, त्याला ओके करतो. दिसतंय काय झालं, एक सरफेस क्रिएट झालाय. त्याला जर का झूम इन केलं तुम्ही, त्याची थिकनेस किती आहे, 0 mm किंवा नेग्लिजिबल आहे, म्हणजे एक लाईन टाईपच दिसतंय तुम्ही जर का फ्रंटनी बघितलं तर. ओके, काय ड्रॉ केलं, क्लोज प्रोफाईल ड्रॉ केलेली आहे. रेक्टँगल ड्रॉ करा, सर्कल ड्रॉ करा, फक्त क्लोज ड्रॉ करायचं आहे आणि प्लेनर ऑप्शन सिलेक्ट करायचं. ओके, लिहून घ्या प्लेनर, ड्रॉ क्लोज प्रोफाईल. त्यानंतर मग एक्सट्रूड सरफेस बघू. इथे पहिला जो ऑप्शन आहे हा एक्सट्रूड सरफेसचा आहे. ओके, त्याला सिलेक्ट केलं. त्यानंतर मग स्केच आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. स्केच वरती मी हे सिलेक्ट करतो. ओके, आता इथे जर का बघितलं तर डायरेक्शन 1 आहे, सेम जो आपण एक्सट्रूड बॉस बेस बघितला तोच ऑप्शन आहे. फक्त यामध्ये काय होईल, पूर्णपणे हॉलो असेल, फक्त बाहेरच्या साईडला सरफेस क्रिएट झाला. तर सेम ऑप्शन तुम्हाला भेटतील इथे. डायरेक्शन 1, डायरेक्शन 2 खालच्या साईडला राहील. इथे समजा मी 20 mm करतो, 30 mm, 40 mm खालच्या साईडला राहील. मिड प्लेन केलं तर दोन्ही साईडला सेम राहील. ओके, आता कटियामध्ये जर का बघितलं तर कटियामध्ये दोन वेगवेगळे कलर दिसत होते. कुठले कुठले होते, सर्व्हिसिंगचा आणि याचा येलो, ब्ल्यू होता ना, ब्ल्यू टाईप मध्ये, पर्पल टाईप असं काहीतरी होतं, आणि याच्यामध्ये पार्ट डिझाईन मध्ये ग्रे होतं. ओके, त्यामध्ये दोन्ही मध्ये सेमच राहील कलर. पार्ट डिझाईन मध्ये पण ग्रे कलर आहे आणि इथे पण सरफेसिंग मध्ये पण ग्रे कलर आहे. कळलं काय केलं एक्सट्रूड मध्ये, स्केच सिलेक्ट केलंय, एक्सट्रूड वरती क्लिक केलं, फक्त बाहेरच्या साईडला सरफेस येऊन जाईल, आतनं पूर्ण हॉलो असेल. त्यानंतर मग सेम सेकंड ऑप्शन आहे रिव्हॉल्वचा. रिव्हॉल्व मध्ये आपण काय करतो, हाफ प्रोफाईल ड्रॉ करतो आणि एका ऍक्सिसच्या लॉंग मटेरियल ऍड करतो. रिव्हॉल्व सिलेक्ट केलं, प्रोफाईल सिलेक्ट करायची आणि ऍक्सिस. ओके, आता इथे ऍक्सिस घेतली, इथे ओके करतो. आता याच्यामध्ये आपल्याला ओपन प्रोफाईल ड्रॉ करायला लागेल. ओके, ही लाईन डिलीट करतो मी. ही लाईन कन्स्ट्रक्शन मध्ये टाकली. रिव्हॉल्व सिलेक्ट केला, ही ऍक्सिस घेतली. ओके, त्या स्केचच्या लॉंग मटेरियल ऍड होऊन जाईल. हा पूर्णपणे आतमध्ये काय असेल, हॉलो असेल. इथे सेक्शनचा ऑप्शन आहे, तुम्ही ड्रॅगनने ड्रॅग करू शकता. पूर्ण हॉलो आहे, मध्ये आहे. त्या चौथ्या नंबरला सेक्शनचा ऑप्शन आहे, त्याला सिलेक्ट करा. तुम्ही प्लेन वगैरे तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. रोटेट वगैरे इथेच करता येतो आपल्याला, कटियासारखं ऍक्सिस वगैरे द्यायची वगैरे गरज नाही. युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर केलेलं आहे कम्पेअर टू कटिया, सॉलिडवर्क्स, क्रिओ वगैरे. स्पियर बनवायचं असेल काय करायचं, सेमी सर्कल ड्रॉ करायचं. ओके, मध्ये सेंटर लाईन काढेन आणि हा पोर्शन काय करेन, ट्रिम. सरफेसेस मध्ये रिव्हॉल्व.
इथे ऍक्सिस सिलेक्ट करायची, अँगल तुम्ही देऊ शकता समजा 180 डिग्री. सेक्शन बंद केला. ओके. त्यानंतर मग स्विफ्टचं ऑप्शन आहे. स्विफ्ट मध्ये काय असतं? एंड आणि ऍक्सिस. एंड आणि सेंटर. लाईन ओव्हर लाईन काय काय म्हणतात त्याला? प्रोफाईल आणि पाथ म्हणतो. आता यामध्ये पार्ट डिझाईन मध्ये आपण काय बघितलं होतं? प्रोफाईल कशी होती? प्रोफाईल क्लोज लागते आणि जो पाथ असेल तो ओपन असेल किंवा क्लोज असेल दोन्ही चालते. आणि यामध्ये दोन्ही तुमचं ओपन असेल तरी चालेल. लिहून घ्या. प्रोफाईल कॅन बी ओपन और क्लोज. स्विफ्ट प्रोफाईल कॅन बी ओपन और क्लोज आणि सेम पाथ कॅन बी ओपन और क्लोज. आता तुम्हाला समजा इंटरव्ह्यूला विचारलं पाथ क्लोज असेल त्याचं एक्झाम्पल काय, तर काय सांगाल? रिंग. रिंग असे एक्झाम्पल्स वगैरे विचारू शकतात. तुम्हाला तिथे रिंग असेल, त्यानंतर मग आपण तो व्हील बनवला तर स्टॉप होल मध्ये सर्कल काढायचं. ओके. आणि त्यानंतर मग टॉप मध्ये पण सर्कलच येईल. की प्रोफाईल पण सर्कल आणि पाथ पण सर्कल. प्रोफाईल अँड पाथ लिहून घ्या. आर ऑन परपेंडिक्युलर प्लेन्स. ठीक आहे. आपला काय ते गाडीचा जो मडगाडच ना, ही प्रोफाईल आणि हा पाथ. सरफेस मध्ये आलो, स्विफ्ट सिलेक्ट करतो. दिसतंय का? स्विफ्ट सिलेक्ट केलं. इथे ऑप्शन आहे स्केच प्रोफाईल, तर ही मी प्रोफाईल सिलेक्ट केली. त्यानंतर मग पाथ मध्ये हा पाथ घेतो. आता ह्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे, फक्त पाथ सिलेक्ट करायचा. सर्क्युलर प्रोफाईल मध्ये तुम्ही काय करणार? फक्त पाथ सिलेक्ट करणार आणि तुमची प्रोफाईल काय असेल? सर्कल. इथे तुम्हाला सर्कल काढायची गरज नाही प्रोफाईल मध्ये. अकट यामध्ये त्यांनी दिला नाही ऑप्शन. ओव्हरलॅप याच्यावर ओपन पण आणि क्लोज म्हणजे बाकीचे आपल्याला ट्रिम ऑपरेशन वगैरे जे बघितलं होतं ना ते करायचे. सर्फेसिंगचे पार्ट कुठले कुठले काढले होते? फक्त माऊसच काढला, सोपकेस काढला ना. मग ट्रिम स्प्लिट ऑप्शन जे बघितलं होतं ऑप्शन ते सेम इथे ऑप्शन दिलेलं. कळलं स्वीप ऑप्शन? पुढचं आहे लॉफ्ट ऑप्शन. लॉफ्ट मध्ये काय असेल? लॉफ्टेड सरफेस. विसरले काय? अरे तिसऱ्यांदा होत आता हे.
कटियामध्ये झालं आपलं, पार्ट डिझाईन मध्ये झालं, लॉट म्हणजे मल्टी सेक्शन. काय मल्टी सेक्शन? मल्टी सेक्शन म्हणजे काय? तुमचा जो काय पार्ट असेल तर तुम्ही कुठेही कट केला तर तुम्हाला एक वेगळा सेक्शन भेटतो. ओके, समजा तुम्ही एक रेक्टँगल काढला आणि एक्सट्रूड केला तर कुठेही कट केल्यानंतर आपल्याला रेक्टँगलच भेटायचं. आता मल्टी सेक्शन मध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्रोफाईल असेल, वेगवेगळा सेक्शन असेल. बेसिक एक्झाम्पल कुठलं सांगितलं होतं? फ्लॉवर पॉट. ओके, फ्लॉवर पॉट जर का कट केला कुठेही तुम्हाला वेगवेगळी प्रोफाईल भेटेल. मेकॅनिकलचं एक्झाम्पल काय? कॉम्प्रेसर वगैरे जे असतात, हे एक्सपान्शन वॉल्स वगैरे. ओके, तर ते काय झाले आपले मल्टी सेक्शनचे एक्झाम्पल. मल्टी सेक्शन म्हणजे काय? लॉक. लिहून घ्या वाटलं असते मल्टी सेक्शन. मल्टी सेक्शन इक्वल्स टू लॉक. परत सेम आपल्या क्रिओ मध्ये लागणार आहे. क्रिओ मध्ये नाव वेगळं आहे परत. इथे फीचर्स मध्ये कटियामध्ये आपण प्लेन कुठून घेतलं ते पार्ट डिझाईन मधनं. सेम इथे पार्ट डिझाईन मध्ये फीचर्स. फीचर्स मध्ये इथे रेफरन्स प्लेन्स ऑप्शन आहे. इथे प्लेन सिलेक्ट केलं, इकडून हे एक्सपांड करायचं. एक्सपांड केल्यानंतर जो काय प्लेन घ्यायचा आपल्याला रेफरन्स प्लेन तो सिलेक्ट केला. इथे डिस्टन्स तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मग नंबर ऑफ प्लेन्स तुम्हाला इथे टाकायचे. ओके, फ्लिप करायचं असेल खालच्या साईडला. कळलं? आता यामध्ये पण सेम मल्टी सेक्शन मध्ये तुम्ही ओपन प्रोफाईल काढू शकता. एक्झिट करायचं, दुसरा प्लेन घ्यायचा, दुसरं स्केच काढायचं. एक्झिट केलं, वरचा प्लेन घेतला, स्केच मध्ये गेलो. कळलं? हा येतं. त्यामध्ये एकदम इझी केलेलं त्याने. आता इथे लॉक सिलेक्ट केला. इथे तुम्हाला काय करायचं? प्रोफाईल सिलेक्ट करायचे. खालून सिलेक्ट करायचे 1 2 3. डबल टॅप नाही, सिलेक्ट करायचं फक्त. कळलं? हे कळलं एवढं? लिहून घ्या हे पहिलं लॉक मध्ये. लॉक मध्ये लिहा ड्रॉ प्रोफाइल्स ऑन डिफरंट प्लेन्स, डिफरंट ऑफसेट प्लेन्स लिहा. प्रोफाइल्स मध्ये वन स्केचेस तिथे प्रोफाईल आहे तिथे सिलेक्ट करायची. तिथे पहिला ऑप्शन काय लिहिलेलं आहे? प्रोफाईल लिहिलेलं आहे इकडच्या साईडला. प्रोफाईल मध्ये काय सिलेक्ट करायचं आहे? जे आपण सर्कल ड्रॉ केले ते सिलेक्ट केले. ओके, सिक्वेन्स वाईज सिलेक्ट करायचे, वरतून खाली किंवा खालून वरती. उलटे सिलेक्ट नाही करायचे. म्हणजे पहिला हा सिलेक्ट केला, त्यानंतर सेकंड हा सिलेक्ट करतो, थर्ड हा सिलेक्ट करेल. ओके, तसं करायचं नाही. त्याच्यानंतर मग इथे खाली काय ऑप्शन आहे? गाईड कर्व. गाईड कर्व मध्ये काय बघितलं होतं आपण? कर्व काढायचा, तो त्याच्यावरती कोइन्साइड झाला पाहिजे. ओके, त्याच्यावर जर
एक रेक्टँगल इथे ऍड करून घेऊ प्रोफाईल मध्ये. आलं. आता हा जो पॉइंट आहे, हा ग्रीन वाला डॉट, त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? लिहून घ्या. ग्रीन डॉट इज कॉल्ड एज क्लोजिंग पॉइंट. हा, त्याच्यामध्ये ग्रीन डॉट इज कॉल्ड एज क्लोजिंग पॉइंट. आता मला क्लोजिंग पॉइंट मला इकडे जायचं. हा जो पॉइंट आहे हा ड्रॅग करीन. आता त्याचा सिक्वेन्स इकडून इकडे गेला. कळलं? त्याला इथे ओके करतो. आपला असं ट्विस्टिंग करायचं असेल तर ते करते. कुठं लक्ष आहे? कळलं ट्विस्टिंग काय केलं? ट्विस्टिंग साठी क्लोज पॉइंट जो आहे इकडे शिफ्ट केला. हा समजा मी इथे टाकला तो. सरफेसिंग असल्यामुळे ते करते. ते कटियामध्ये असं तर जरासं त्याला दाखवत होते. कारण की रिअल लाईफ मध्ये आपल्याला असं पार्ट बनवता येणार नाही. झालं ते ठीक आहे. सेव्ह करून ठेव. दुसरं काढत बसेल. ठीक आहे. गाईड केव्हा लिहून घ्या आता हे पुढचं. गाईड कर. GUIDECURVE. काय असतो गाईड कर? एक आपण पाथ देतो सरफेस जो फॉलो करणार आहे. ओके. आता गाईड कर्व जो आपल्याला ड्रॉ करायचा आहे तो प्रोफाईल वरती कोइन्साइड झाला पाहिजे. ओके. लिहून घ्या. गाईड कर्व पॉइंट्स मस्ट कोइन्साइड ऑन points must coincide on profile. सेकंड नोटला त्याच्यातच each guide curve sketch must be different. तर ते गाईड कर्वचं स्केच काय असेल वेगळं असणार आहे. एका स्केच मध्ये गाईड कर्व काढायची नाही. आता समजा मला इकडून असा गाईड कर्व काढायचा आहे. झालं का रे? इकडून आपल्याला असा गाईड कर्व काढायचा आहे. ओके. त्यानंतर मग इकडून असं काढायचं आहे. तर त्याचे दोन्ही जे स्केचेस आहेत म्हणजे लेफ्ट साईडचा एक राईट साईडचा ते वेगवेगळे स्केचेस असणार आहेत. ओके. राईट प्लेन घेतला. प्रोफाईल कुठल्या प्लेन मध्ये काढले? टॉप प्लेन मध्ये. ओके. राईट प्लेन मध्ये आपला गाईड कर्व काढतोय. स्केच मध्ये गेलो. त्यानंतर मग स्प्लाइन सिलेक्ट केली. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. ओके. 4 स्केचेस आहेत. ते 4 आपण गाईड कर्व ड्रॉ केले. फर्स्ट पॉइंट घेतला. त्यानंतर मग हा सर्कल घेतला. ओके. त्यानंतर मग इथे लेफ्ट साइडला ऑप्शन आहे पियर्सचा. पियर्स आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. इकडे बघा वाटलंस इथे पियर्स पण येतोय आणि कोइन्साइड पण येतो. कोइन्साइड नाही करायचं आपल्याला, पियर्स करायचं. लिहून घ्या हा पॉइंट ऑप्शन. गाईड कर्व पॉइंट सिलेक्ट गाईड कर्व पॉइंट
त्यानंतर मग सिलेक्ट स्केच, ब्रॅकेट मध्ये प्रोफाईल लिहा आणि यूज पिअर्स ऑप्शन. पिअर्स प्रोफाईल नंतर यूज पिअर्स ऑप्शन. गाईड कव्हरचा पॉइंट म्हणजे हा वाला. ओके. त्यानंतर मग प्रोफाईल म्हणजे ही वाली आपली प्रोफाईल. ओके. हे दोन्ही सिलेक्ट करून काय करायचं आपल्याला, पिअर्स करायचं. ओके. इथे पिअर्स वरती मी क्लिक केलं, काय झालं, पिअर्स केल्यानंतर तो पॉइंट बरोबर त्याच्यावरती कोइन्साइड झाला. कोइन्साइड यूज नाही करायचा, पिअर्स यूज करायचा. हा पॉइंट सिलेक्ट केला, परत एकदा बघा, हा सर्कल सिलेक्ट केला, इथे पिअर्स वरती क्लिक केलं. ओके. आता जर का तुम्ही कोइन्साइड केलं तर कोइन्साइड केल्यावर काय होईल, हा जो पॉइंट आहे या लाईन मध्ये येणार आहे. ही जी प्रोफाईल आहे ना, त्या प्रोफाईलच्या लाईन मध्ये येईल. इकडे असा कुठेही तो ट्रान्सलेट होईल. त्यामुळे आपल्याला काय करायचं, पिअर्स करायचं. दाखवतो मी एकदा. हा पॉइंट सिलेक्ट केला, सर्कल सिलेक्ट केला आणि इथे कोइन्साइड करतो. ओके. आता हा जर का बघितलं तर वरती मूव्ह होतोय का, नाही, फक्त हॉरिझॉन्टली मूव्ह होतोय. कंट्रोल झेड केलं, आता जर का बघितलं वरती खाली मूव्ह होतोय. पिअर्स केलं, कोइन्सिडन्स केल्यानंतर हॉरिझॉन्टल मूव्ह होईल आणि पिअर्स केल्यानंतर तो बरोबर त्याच्यावरती कोइन्साइड होऊन जाईल. ओके. हा पॉइंट, हा सर्कल, पिअर्स, कंट्रोल लागून ठेवलेलं. ओके. आता आपल्याला लेफ्ट साइडला पण काढायचं. तर ह्या स्केच मध्ये काढायचं का, नाही. सेकंड नोट काय लिहिली आपण, इच गाईड को मस्ट बी इन सेपरेट स्केच. ओके. त्याला इथे एक्झिट करायचं. हे आपलं स्केच कम्प्लीट झालं. त्यानंतर मग सेम प्लेन आपण घेतला, राईट प्लेन, आणि नवीन स्केच चालू केलं. सेम इथे 4 पॉइंट घेणार, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. हा सर्कल, हा पॉइंट, कोइन्सिडन्स, सॉरी पिअर्स. त्याच्यानंतर मग हा सर्कल, हा पॉइंट, पिअर्स, हा सर्कल, हा पॉइंट, पिअर्स. पिअर्स झाले. त्याला एक्झिट करायचं. त्यानंतर परत इथे सरफेसेस मध्ये आलो, लॉफ्ट सिलेक्ट केलं, प्रोफाईल मध्ये फर्स्ट म्हणजे हे 4 जे सर्कल्स आहेत ते सिलेक्ट करायचे. ठीक आहे. इथे जर बाजूने जर का बघितलं तर ह्याच्यातनं 5 आले का, नाही. त्यानंतर मी इथे गाईड कवरती क्लिक केलं, हा गाईड कवर घेतो, इथे ह्याच्यातनं 5 झाले. ओके. सेम गाईड कवर 2 सिलेक्ट केला, त्याला इथे ओके करायचं. कळलं? हे झालं आपलं लॉफ्ट कमांड. आता इथे बाउंड्रीचा ऑप्शन आहे. बाउंड्री मध्ये डिफरंट कसे दे त्यांना. जो ड्रॉ काय करणार तू, ड्रॉ काय करणार, लाईन देता येईल तुला, लाईन देते ना तुला. हा, समजा आता इथे मी एक लाईन काढतो, हा पॉइंट इथे,
केलं. दोन गाईड कर्व सिलेक्ट केले आपण. इकडून कसं केलं, स्ट्रेट मध्ये गेलेला आणि इकडनं जो आपण कर्व ड्रॉ केला त्याच्यातनं तो पास झाला. कळलं. आता इथे बाउंड्री सरफेस ऑप्शन आहे. वो कितना कंप्लीट किया? वो सोनी का कितना किया? पीडीएफ बना दिया. सेव कहाँ पे किया? डी मध्ये. डी मध्ये. और इसका कितना हुआ टाउनशिप का? बिल्डिंग बनाना. ठीक है चलो. हाँ राजा राजा त्यांना म्हणतात राजा घ्या. ठीक आहे. अरे 3 प्रोजेक्ट द्यायचे अजून. त्याला एकाला बसवलं, त्या दोघांना बसवलं. हा आता फील्ड सरफेस आणि प्लेनर सरफेस सेमच आहे. बाउंड्री सरफेस आहे. बाउंड्री सरफेस सिलेक्ट केलं. आता यामध्ये डायरेक्शन 1 सिलेक्ट करतो फर्स्ट. त्याच्यानंतर मग डायरेक्शन 2 मध्ये गेलो. हा समजा कर्व सिलेक्ट केला. काय झालंय, स्वीप सारखं पास झालं. आता याच्यामध्ये अजून एक डायरेक्शन आहे, समजा ही दिली तर हा त्यांनी त्यामध्ये ऑप्शन ऍड केले. आता लॉफ्ट आणि बाउंड्री मधला डिफरन्स काय असेल? लॉफ्ट मध्ये मल्टिपल प्रोफाईल घ्यायला लागतात. बाउंड्री मध्ये आपली एक प्रोफाईल चालून जाईल आणि 5 मल्टिपल चालते. लॉफ्ट आणि बाउंड्री मधला डिफरन्स. लॉफ्ट मध्ये आपण मल्टिपल प्रोफाईल लागतो. ओके, समजा मी आता इथे प्रोफाईल मध्ये ही प्रोफाईल घेतली आणि गाईड कर्व मध्ये डायरेक्ट जातो. हा गाईड कर्व गेले का वरती? नाही. इकडचा गाईड कर्व घेतला तरी नाही आला. मिनिमम आपल्याला 2 प्रोफाईल तरी सिलेक्ट करायला लागते. प्रोफाईल वरती क्लिक केलं, हा सर्कल घेतो. हॅलो, तसं लॉफ्ट मध्ये नाहीये, सॉरी बाउंड्री मध्ये नाहीये. बाउंड्री मध्ये एक प्रोफाईल चालेल आणि 5 पण, एक चालेल, 2 चालेल. ओके, मल्टिपल पण प्रोफाईल आपण घेऊ शकतो. डायरेक्शन 1 मध्ये मल्टिपल आपले प्रोफाईल. कळलं. सर्फेसिंग जास्त वापरत नाहीत आपण, कंपनी तरी इंडस्ट्रीमध्ये नाही वापरत. कटिया आणि एनएक्सच वापरतात सर्फेसिंग साठी. फील्ड सरफेस, फील्ड कमांड जी होती ना कटियाची, सेम आहे. सिलेक्ट केलं फील्ड होऊन जाईल. कळलं एवढं? एवढं बघतं की पुढचं घ्यायचं एकदा संपूर्ण टाकायची. छोटे छोटे राहायचे. उद्याला परत एवढा सेटअप करायचा. पोरं येते संध्याकाळी यायचे. तसं 1 मिनिट राहिलंय. एक परत रिजॉईन करतील. ठीक आहे, 2 ऑप्शन बघा फक्त. 1 मिनिट एकदा रिजॉईन करा परत. काम करतो, स्टॉप करतो, रिजॉईन करा.
Recording. हे केलंस का? ऍडमिन केलंस का? पोस्ट ते डबल क्लिक कर नाही मग ते येणार नाही पॉपअप येतात आता बॅकग्राऊंड खालच्या खाली सेकंड वाला रे साहेब मोर कोण आहे सर प्रतीक बहुतेक सर एक कॅमेरा करायला लावला सांगितलं जॉईन करून ठेवतो सध्या बघू मी काय ह्याचं म्यूट कर ना. टेप झाला झाला एक परत येईल काय मॅटर प्रतीक्षा नाही तुमचाच मला आवाज येतो इकडे जातो आवाज ते हे कर ना बाजूला ऑफसेट बघितलं होतं आपण हा सरफेस सिलेक्ट केला इथे ऑप्शन काय ऑफसेट सरफेसचा इथे काय होतील कॉपी स्ट्रेट आपण करू शकतो समजा 10 mm चा डिस्टन्स दिलेला आहे दिसतंय काय म्हटलं ओरिजिनल वाला हा पहिला एक्सपोर्ट केला आधीचा मगाचा जो कर होता त्याला सिलेक्ट करून एक्सट्रूड कमांड एक्सट्रूड सरफेस होता त्याने एक्सट्रूड केलं आणि त्यानंतर मध्ये त्याचं खाली ऑफसेट घेतलेलं कळलं त्याच्यानंतर मग इथे एक्सटेंडचं ऑप्शन आहे ही सिलेक्ट केली त्यावेळेला पुढे आपण एक्सटेंड करू शकतो इथे व्हॅल्यू वगैरे टाकता येईल तुम्हाला त्याच्यानंतर मग थिकनचा ऑप्शन आहे हा सरफेस सिलेक्ट केला त्यानंतर मग इथे व्हॅल्यू टाकायची समजा 500 त्याला इथे ओके केलं त्याला थिकनेस आहे म्हणजे शेवटी तुम्हाला जो काय माऊस वगैरे जे काही तुम्ही बनवाल त्याला आपण 2.5 mm 2 mm ची थिकनेस देतो बरोबर त्याच्यासाठी हा थिकनचा ऑप्शन आहे त्याच्यानंतर मग रूल्ड सरफेस मध्ये पण एक्सटेंडच होणार आहे ओके एक सिंपल घ्यायला लागेल संपून जातील आपले कागद
एवढं लेट कसे काय आले ते लेक्चर होतं तुमचं? काय टूल सरफेस बघू. ओके, आता इथे टँजंट टू सरफेस आहे. या सरफेस ह्या सिलेक्ट केलं. ओके, इथे हे एक्सटेंड जी एज आलेली आहे, इथे तुम्ही व्हॅल्यू वगैरे देऊ शकता. ओके, त्याच्यानंतर मग नॉर्मल टू सरफेस, त्याला काय आलं, नॉर्मल आलं परपेंडिक्युलर. त्यानंतर मग टेपर टू वेक्टर. टेपर्ड म्हणजे काय असणार आहे, अँगल वरती असेल. आपल्याला एक रेफरन्स द्यायला लागेल. सरफेस हा घेतला आणि अजून एक लाईन वगैरे ड्रॉ करायची. आता ज्याला आपल्याला अँगल घ्यायचा आहे तसं ते समजा ही लाईन घेतली. आता इथे हा अँगल कितीचा आहे, किती दिलेलं आहे ते 3 डिग्री. ओके, इथून तुम्ही व्हॅल्यू ऍड करू शकता. समजा मी 10 केले, 10 वरती अँगल वरती समजा इथे 20 टाकले, 25 टाकले. कळलं? काय काय सिलेक्ट केलं, हा सरफेस आला म्हणजे हा जो सरफेस आहे पुढे एक्सटेंड झालेला आहे. त्यानंतर मग एक जो ज्याच्यावरती आपल्याला अँगल कॅल्क्युलेट करायचा आहे ती एज घेतली. ते 2 सरफेस आपल्याला सिलेक्ट करायचे. त्यानंतर मग हा इथे लेंथ देते समजा 50, त्यालाच परपेंडिक्युलरचा ऑप्शन आहे, परपेंडिक्युलर टू वेक्टर. म्हणजे आपण ही जी एज सिलेक्ट केलेली आहे सेकंड वाली त्याला परपेंडिक्युलर आहे. त्यानंतर मग स्वीप पण सेमच आहे. जे आपण एज सिलेक्ट केली त्याला एज आपण दुसरी घेऊ, समजा ही घेऊ. त्याला काय झालं, म्हणजे ही प्रोफाईल झाली आणि हा झाला पाथ. स्वीप म्हणजे काय, प्रोफाईल आणि पाथ. मग पाथ खाली झाली, इकडे खाली फ्लिप करा. नाही तुम्ही कुठले डिफॉल्ट वगैरे काय नाही. कळलं? ठीक आहे, मग एवढंच बघू. आता उद्या मग सरफेस पॅटर्न, फिलेट, फिलेट फेस, ट्रिम सरफेस, अनट्रिम, हिट आणि हे जे ऑप्शन राहिलेले त्याची आजच प्रॅक्टिस करा. 5 मिनिटात विसराल, ऑलरेडी अर्धच झालेलं बंद आहे. जॉईन आहे काय, तुमचा आवाज युट्यूबवर